शिवराय मित्रांनो, आज ते बोरचं काम झालं होतं सगळं, त्यामुळं बोर थोड्या वेळ चालू ठेवायचं होतं. आणि मम्मी पप्पा पण आले होते काल. दीदीचा ढोळे जेवणचा कार्यक्रम झाला. तो व्लॉग मी आज नाहीतर उद्या टाकेन. एडिट करायचं बाकी आहे. आज माझे मामा, दाजीचे वडील आणि पप्पा ते आलेले आहेत. तर रानाला येडा मारायला आले होते. बघू आपण, बोर जर चालू असेल तर दाखवतो तुम्हाला. बोर चालू आहे, विहिरीमध्ये पाणी सोडलेलं आहे त्याच्यात. सगळे आलेत, दाखवतो तुम्हाला. एवढं ऊन इकडं, सकाळ सकाळी एवढी थंडी असते आणि संध्याकाळचं एवढं ऊन असते. थांबा तुम्हाला दाखवतो पाणी आता. बघा सगळे माझे पप्पा, मामा, काका आणि पप्पा त्या बोरमधून पाणी येते. आणि त्या बोरमधून हे बोर आहे तेवालं, खालचं बोर आहे म्हणजे जे नीट करायला टाकलं ना, रिपेअर करायला, तेवालं बोर आहे. ते दोन्ही बोर हे विहिरीमध्ये सोडलेले आहेत आता. आणि आज मी जाणार आहे माझ्या वडिलांच्या गावाला. तिकडे 2-3 दिवस राहून वापस पुण्याला जायचं. मग आपली कबड्डी, आता खूप दिवस झाले गॅप पडला आहे आणि कॉलेजला पण नाही गेलो, तर कबड्डीवर फोकस करावं लागेल थोडंफार. बघा त्याच्यातच करिअर आहे सगळं. बाकी भेटू नंतर. जय शिवराय मित्रांनो, मी माझ्या वडिलांच्या गावाला आलो आहे आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र अशोक, जे माझा चुलत भाऊ आहे आणि मित्र पण हाच आहे. आम्ही आता चाललो त्याच्या रानात ज्वारी काढायला. तर चला बघू पुढं. मग असे केवढं होतं आणि आता केवढे दाखवतो तुम्हाला काढलेलं. परत्यापर्यंत त्या काकरीपर्यंत गेलं. इथून ह्या झाडापासून काढलं होतं ते पार आता तिथपर्यंत लास्ट एंड. ते येलो कलरचं चावळ दिसतं तिथपर्यंत. पुन्हा हात दुखायला लागले काढून काढून आता. चला बाकीचं आता तेवढं काम केलं म्हणलं, मित्र काम करतोय. तू म्हणत होता तू नको काम करू, पण म्हणलं जाऊ दे काम करतो. ब्लॉगमध्ये दाखवायला लागेल ना काहीतरी. त्याला बाकीचं दाखवतो जरा वेळात. आता त्यांच्या घराकडे जायचं, घर पण दाखवतो तुम्हाला. 1 नंबर घर बनवलं ह्यांनी. घराकडे त्याला घर दाखवतो घराकडे गेल्यावर. भेट बरोबर आता. मित्रांनो, आम्ही आता होळा घेऊन आलोय बघा, तुम्हाला दाखवतो. रात्रीचं बुलेटवर जाऊन होळा घेऊन आलो आम्ही. एवढं रात्रीचं टॉर्च लावून असे तिकडे थोडीशी. हे बघा तुम्हाला दिसत असेल. धन्यवाद अशोक टॉर्च लावल्यामुळं. अवघड आहे होळा बाजायचं मी. अवघडच कुठे.